Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आणि फायनली आपण तुमचा चौथा लेसन सुद्धा 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा नवीन सिलेबस मधला चौथा लेसन पॅटर्न्स म्हणजे काय, आकृतिबंध काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे या लेसन मध्ये. आता हे पॅटर्न कुठल्या प्रकारचे असू शकतात, संख्यांचे असू शकतात, अक्षरांचे असू शकतात, आकृत्यांचे पॅटर्न्स असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स असू शकतात. तर तुमच्या पुस्तकामध्ये रिव्हिजन मध्ये सगळ्यात पहिलेच हा पॅटर्न दिलेला आहे. आता सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, इवन नंबर्स, नंतर ऑड नंबर, प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर. मग आता या पॅटर्न शब्दाचा नक्की अर्थ काय आहे चला समजून घेऊया या सगळ्या एक्झाम्पल मधून. आता पहिला आहे इवन नंबरचा पॅटर्न. आता पॅटर्न या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे समजून घेऊया. आता समजा तुम्हाला पॅटर्न मध्ये दिलेला आहे ए बी सी डी आणि पुढे डॅश 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 दिले. मग तुम्हाला लगेच कळेल की अरे हा अल्फाबेटचा पॅटर्न आहे, म्हणजे ए बी सी डी आहे, पुढचं लेटर तुमचं ई असणार आहे, पुढचं एफ आणि त्याच्या पुढचं जी असणार आहे. किंवा जर तुम्हाला असं दिलेलं आहे 1 2 3 आणि डॅश 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 दिलेलं आहे तर लगेच कळेल की अरे हा नॅचरल नंबरचा पॅटर्न आहे, म्हणजे पुढची संख्या तुमची 4 असणार आहे, पुढची 5 आणि त्याच्या पुढची 6 असणार आहे. किंवा कधी कधी तुम्हाला असं पण पॅटर्न दिलेला असेल 1 2 1 2 1 2. मग तुम्हाला कळेल की अरे एक नंतर 2 येतो, परत 1 येतो, परत 2 येतो, म्हणजे विशिष्ट काय आहे त्याचा आकृतिबंध आहे, विशिष्ट नियमाने ते एकमेकांना बांधलेले आहे. याला आपण गणिताच्या भाषेमध्ये काय म्हणणार आहोत, पॅटर्न म्हणणार आहोत. आता आपण फटाफट तुमच्या पुस्तकामध्ये जो पॅटर्न दिलेला आहे तो पॅटर्न समजून घेणार आहोत. आता तुमच्या पुस्तकात पहिला जो पॅटर्न दिलेला आहे दॅट इज इवन नंबर्स अँड ऑड नंबर्स. आता हे आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून किंवा सेकंड स्टँडर्ड पासून तुम्ही शिकत आलेले आहे. इवन नंबर्स म्हणजे काय, इवन नंबरला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो, समसंख्या म्हणत असतो. आणि ऑड नंबर म्हणजे काय, विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे काय, विषम संख्या. मग आता कुठल्या समसंख्या आणि कुठल्या विषम संख्या आहे रे. आता आपण समजा इवन नंबर पासून सुरुवात करणार आहोत. आपण काय लिहिलं, समजा 1 2 याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इवन नंबर्स. इवन नंबर कुठले आहे म्हणजे समसंख्या. पण पहिले इवन नंबर म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे नंबर असतात त्याला आपण इवन नंबर्स म्हणत असतो, म्हणजे समसंख्या. आणि ऑड नंबर्सचा अर्थ काय होत असतो, हे सोडून उरलेले कोणते, 0 नंतर काय असतो 1, 2 नंतर काय असतो 3, 4 नंतर काय असतो 5, 6 नंतर काय असतो 7, 8 नंतर काय असतो 9. ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 असतात त्या संख्येला आपण ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या म्हणत असतो. आता आपण सगळ्यात पहिले सर्कल करणार आहोत इवन नंबर्सला. मग इवन नंबर्स कसे ओळखायचे, 0 2 4 6. बघा याच्या इथे 2 आहे, मग 4, मग 6, मग 8 आणि त्यांनी 0 पण सांगितलं. मग याच्या शेवटी 0 येतं, म्हणजे 10च्या शेवटी काय आलं तुमचा 0 आलं, म्हणजे 2 4 6 8 10 हे काय झाले तुमचे 1 ते 10 मधल्या समसंख्या झाल्या. मग तुम्ही इथे लिहू शकता 2 4 6 8 10. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो स्कॉलरशिप मध्ये, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, राईट डाऊन द इवन नंबर्स इन बिटवीन 1 to 10. मग 2 4 6 8 10 हे काय आहे तुमचे इवन नंबर्स आहे. तसंच तुम्ही जर पुढे गेले तर तुम्हाला हे ह्याच पॅटर्न मध्ये 12 14 16 18 20 हे मिळतील. ओके, मग पुढे कुठले आहे 12 14 16 18 आणि 20. पुढे जर अशाच पद्धतीने गेले तर 22 24 26 28 आणि 30. ओके, सो 22 24 26 28 अँड 30 हे फक्त मी 1 to 30 पर्यंत तुम्हाला लिहून दाखवले. हे झाले इवन नंबर्स. मग असं जर तुम्ही 100 पर्यंत गेले तर तुम्हाला 1 ते 100 मध्ये 50 इवन नंबर मिळतील आणि 50 ऑड नंबर मिळतील. म्हणजे टोटल किती नंबर झाले 100. मग तुम्हाला विचारतील हाऊ मेनी ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100, 50. हाऊ मेनी इवन नंबर्स बिटवीन 1 to 100, 50. 1 ते 100 मध्ये समसंख्या किती 50.
50. 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती? 50. ठीक आहे, या प्रश्नांची उत्तर मिळाले. मग समसंख्या कसं ओळखणार? ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 आहे ते काय झालं? तुमच्या इव्हन नंबर. आता इव्हन नंबरची कन्सेप्ट, तो पॅटर्न तुम्हाला समजलं. आता आपण बघूया ऑड नंबर्स. मग आता राहिलेले जे आहे, आता त्या राहिलेल्याला मी जरा बॉक्स वगैरे करते आणि जरा वेगळ्या पेनने. मग आता राहिलेले काय? ज्याच्या शेवटी 1 3 5 7 9 आहेत. बघा 1 3 5 7 9 बघा कुठे आहे? दिस इज 1 3 5 7 9. ओके, सो these are your odd numbers. त्याच पद्धतीने 11. ओके, त्यानंतर पुढे आहे 21. आता ह्या सगळ्या संख्या तुम्ही ऑब्झर्व केला तर यांच्या शेवटी काय दिसतंय? 1 1 1 3 3 3 5 5 5 7 7 7 9 9 9. मग ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 असतो त्याला म्हणणार आहोत आपण ऑड नंबर. आय थिंक तुम्हाला इव्हन नंबर्स अँड ऑड नंबर ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न हा विचारला जात असतो. म्हणजे असतो. कुठला क्वेश्चन आहे रे तो? नीट समजून घ्या की तुम्हाला 1 to 100 मध्ये अशी एक संख्या आहे की जी इव्हन पण आहे आणि प्राइम पण आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर चला फटाफट समजून घेऊया प्राइम नंबर काय आहे आणि कंपोजिट नंबर काय आहे. आपली कन्सेप्ट तर इथे क्लिअर झाली कशाची? इव्हन नंबरची. मग आता तुम्ही लिहू शकता इव्हन नंबर 2 4 6. पुढचा काय? 8 10, मग 12, पुढे किती सांगितलं तरी लिहिणार. मग 14, मग 16 18 20 22 24, किती पण लिहू शकतात. हे झाले तुमचे इव्हन नंबर्स, कारण त्याच्या शेवटी 0 2 4 6 8 असतात ते इव्हन नंबर. ऑड नंबर म्हणजे काय? ज्याच्या शेवटी 1 3 5 7 9 असतात. मग आता 1 3 5 7 9 नंतर पुढे 10 काय आहे तुमचा? इव्हन नंबर आहे. मग 11 येईल, मग 13 येईल, नंतर काय येईल रे? 15 येईल, मग 17 येईल, मग 19 येईल, मग 21 23 25 असे कुठपर्यंत पण लिहू शकतात. म्हणजे इव्हन आणि ऑड नंबरचा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण बघणार आहोत प्राइम नंबर काय आहे आणि कंपोजिट नंबर काय आहे. प्राइम नंबर्स मीन्स दोज नंबर्स विच कम्स इन द टेबल ऑफ 1 अँड द नंबर इटसेल्फ इज कॉल्ड ॲज अ प्राइम नंबर. अशी संख्या की ज्या फक्त 1च्या पाड्यात येतात आणि स्वतःच्या पाड्यात येतात. हम तो भाई राजा है, हम किसी के टेबल में नहीं आते, वो क्या होते हैं? प्राइम नंबर. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 1 3, आता 1 तर 1 इज नॉट प्राइम नॉर कंपोजिट, त्याच्यामुळे 1चा विषयच संपलेला आहे. त्याच्यानंतर 1 नंतर दुसरी संख्या येते 2. आता 2 ही अशी संख्या आहे की जी इव्हन नंबर आहे. आपण इव्हन नंबर काय बघितलं? 2 4 6 8 0 2 4 6 8 हे काय आहे? इव्हन नंबर आहे. मग आता 2 ही इव्हन नंबर आहे. मग आता 2 कोणाकोणाच्या पाड्यात येते? 2 येते 1 आणि 2च्या टेबलमध्ये. फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये आणि 1च्या टेबलमध्ये जे येतात त्याला प्राइम नंबर म्हणजे तुमच्या मूळ संख्या. मराठीमध्ये काय म्हणणार त्यांना? मूळ संख्या असं म्हणत असतो. आता जर 3चा विचार केला तर 3 कोणाच्या पाड्यात येते? 1 आणि 3च्या टेबलमध्ये. पण जर तुम्ही 4 बघितलं तर 4 येतो 1च्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये आणि 4च्या टेबलमध्ये पण येतो. म्हणून 4 ही संख्या प्राइम नंबर नाहीये. मग ती कुठली नंबर आहे? इट इज कंपोजिट नंबर. जी एक जरी एक्स्ट्रा पाड्यात आली, स्वतःच्या पाडा आणि 1चा पाडा सोडून एका जरी एक्स्ट्रा टेबलमध्ये आली की ती काय असते? तुमची कंपोजिट नंबर. मग असे प्राइम नंबर आपल्याला शोधायचे आहेत 1 to 100 मधले, आणि 1 to 100 मधले कंपोजिट नंबर सुद्धा शोधायचे आहे की जे पेपरच्या दृष्टीने, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने सगळीकडे तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज सगळे आजमावत असणार आहे या प्राइम आणि कंपोजिट नंबरच्या आधारे. पण आपल्याला ते डेफिनेटली आले पाहिजे. याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर 5 हा 1 आणि 5 मध्ये येतो. 6 म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले प्राइम नंबर मिळाले? 1 मिळाला, गोल करू. 1 तर नाहीच आहे, 1 प्राइम नॉट कंपोजिट, इट इज नॅचरल नंबर. 2 3 त्याच्यानंतर 5 पण मिळाला. 6 मात्र 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या आणि 6च्या. सो इट इज कंपोजिट नंबर, काही विषयाचं नाही. त्याच्यानंतर 7 1 आणि 7च्या. 8 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 2 4 आणि 8च्या. सो इट इज कंपोजिट नंबर, इट इज प्राइम नंबर.
अशा पद्धतीने 10 पर्यंत करून दाखवते तुम्हाला मी. 9, 1, 3 आणि 9च्या टेबलमध्ये. सो इट इज कंपोजिट नंबर. आणि 10 येतो तुमच्या 1, 2, 5 and 10. सो इट इज ऑल्सो कंपोजिट नंबर. ठीक आहे. सो 1 to 10 मध्ये तुम्हाला मिळाले 2, 3, 5, 7. हे काय मिळाले तुमचे प्राईम नंबर मिळाले. आणि उरलेले कुठले सगळे कंपोजिट नंबर. 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. हे सगळे काय झाले कंपोजिट नंबर. मग पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. पेपरच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे माहिती तुम्हाला. पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की 1 to 100 मध्ये किती प्राईम नंबर आहे आणि किती कंपोजिट नंबर आहे. मग चला फटाफट आपण शोधून बघूया की 1 to 100 मध्ये किती प्राईम नंबर आणि किती कंपोजिट नंबर आहे. आता तुमच्यासाठी एकदम छान मस्त 1 ते 100चा मी चार्ट तयार केलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये बघायचं की प्राईम नंबर कोणते आणि कंपोजिट नंबर. आता 1 तर विषयच नाही. इट इज नॉट प्राईम नॉर कंपोजिट, त्याच्यामुळे 1ला हातच लावायचं नाही. आता पहिले आपण ह्या चार्ट मध्ये बघणार आहोत प्राईम नंबर्स. काय बघणार आहोत प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. मग आता पहिला प्राईम नंबर कुठला आहे रे. इट इज 2. पहिला कुठला आहे 2. त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे 3. कोणाच्या टेबलमध्ये 4 येतो. 5 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. 6 पण येतो. 7 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. 8 येतो. 9 येतो. 10 येतो. मग 1 to 10 मध्ये आपल्याला किती मिळाले 1, 2, 3, 1, 2, 3 and 4. 4 नंबर मिळाले. किती मिळाले 4 नंबर मिळाले. नंतर आपल्याला ते छानपैकी लिहून काढायचे. त्याच्यानंतर इथे बघा 11 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. 12 येतो. 12 कोणाच्या टेबलमध्ये 1, 2, 3, 6, 12च्या येतो. 13 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. सो 14 येतो. 15 येतो. 16 येतो. हे कसं करायचं. हे टेबलमध्ये कसे येतात कसं करणार. ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 आहे ते सगळे डेफिनेटली 2च्या टेबलमध्ये येतात. म्हणजे तुम्ही बघा याच्यामध्ये किती अंक आहे. हे सगळे अंक ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 आहे हे सगळे 2च्या टेबलमध्ये येतात. म्हणजे या निम्म्या अंकांचं तर कामच इथे तमाम झालेलं आहे. मग राहिलं काय. मग अजून काय ही 2ची टेस्ट वापरायची. म्हणजे 2ची कसोटी वापरायची आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ते करून आपल्याला जर समजलं नाही तर अंकांची बेरीज करून बघायची. समजा आता तुम्हाला कळत नाही की 59 प्राईम आहे की कंपोजिट आहे. मग अशा वेळेस काय करणार 5 आणि 9ची तुम्ही बेरीज करणार. 9 आणि 5 किती झाले 14. 14 येतो का 3च्या पाड्यामध्ये नाही. मग 3ची कसोटी वापरायची. जिथे कुठे काहीच तुमचं डोकं चालत नाही अशा वेळेस तुम्ही 3ची टेस्ट वापरायची. त्याच्यानंतर अजून एक तुमचा प्रश्न मिळतो 0 आणि 5 याच्या शेवटी येतो तो 5च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे बघा हे तर सगळे काय आहे तुमचे कंपोजिट नंबर येणार आहे. हे पण तुमचे कंपोजिट नंबर येणार आहे. म्हणजे निम्मे याचा प्रॉब्लेम तर मी सॉल्व्ह केलेला आहे. मग आता उरलेले तुम्हाला फक्त काय करायचं आहे प्राईम नंबर शोधायचे आहे. ठीक आहे. मग आता आपण बघितले याच्यामध्ये किती आहे 4 आहे. आता 17 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. 18 येतो. 19 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाहीये. म्हणजे किती मिळाले 1, 2, 3 and 4. इथे पण आपल्याला 4 मिळाले. ठीक आहे. चला आता आपण काय करूया आपण पुढचे हे करूया. आता 21ची मी जर ऍडिशन केले 2 + 1 3 येतो 3च्या टेबलमध्ये. सो इट इज अ कंपोजिट नंबर. 22 11च्या टेबलमध्ये येतो. 23 मात्र येत नाही कारण 2 + 3 5 येतो. 5 येत नाही 3च्या टेबलमध्ये. सो मला 23 मिळाला. 24 येतो. 25 येतो. 26 येतो. 27 सुद्धा येतो 3च्या 9च्या टेबलमध्ये. 28 पण येतो. 29चं मला कन्फ्युजन झालं. सो 29ची काय केली मी ऍडिशन करून बघितली. 2 + 9 किती झाले तुमचे 11 झाले. 11 येत नाही 3च्या टेबलमध्ये. सो 29 हा प्राईम नंबर झाला. म्हणजे 21 ते 30 मध्ये मला किती मिळाले फक्त 2 प्राईम नंबर मिळाले. किती 2 प्राईम नंबर मिळाले. ठीक आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट. 31ची मी ऍडिशन करून बघितली. बघा 31 3 + 1 = 4 येत नाही 3च्या टेबलमध्ये. सो 31 इज अ प्राईम नंबर. इट इज अ प्राईम नंबर. कसोट्या वापरायच्या तुम्हाला प्राईम नंबर शोधताना कसोट्या वापरायच्या. 2ची कसोटी, 3ची कसोटी, 5ची, 10ची. 3ची जी कसोटी असते तीच 9ची. 3ची कसोटी काय आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. इफ द सम ऑफ ऑल द डिजिट्स इन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 then that number is divisible by 3. this is the test for 3. या टेस्ट वापरल्यानंतर हे जनरल नॉलेज आहे पॅटर्न आहे समजून घ्यायचे तुम्हाला. सो 31 आहे. 32 येतो. 33 येतो. 4 येतो. 5 येतो. 6 येतो. ठीक आहे. सो 37ची जर ऍडिशन केली 3 + 7 10 येतो. 10 येत नाही 3च्या टेबलमध्ये. पुढे 38 येतो. 39 पण येतो. 39 कोणाच्या टेबलमध्ये येतो रे बघा 39 3च्या 9 3 किती येतात 12 येतो 3च्या पाड्यामध्ये.
139 3च्या टेबलमध्ये पण येतात. सो याच्यामध्ये पण मला किती मिळाले, फक्त 2 मिळाले, 2 नंबर्स मिळाले. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्यानंतर आपण 41 to 50चे प्राईम नंबर्स बघणार आहोत. 41ची ॲडिशन केली तर मला ती 3च्या टेबलमध्ये नाही दिसली. सो 4 + 1 5 41 आला. 42 येतो. 43 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही कारण 4 + 3 7. ओके. 44 येतो. 5 6 7 47 रे. 47ची ॲडिशन करा. 7 8 9 10 आणि 11. हा पण नाही येत, मग 47 सुद्धा येईल तुमचा प्राईम नंबर. 48 येतो. 49 7 7 जा 49 येतो. 50. सो याच्यामध्ये मला मिळाले 3 प्राईम नंबर. 1 to कुठे 1 to 41 to 50 मध्ये मिळाले. त्याच्यानंतर 51ची ॲडिशन केली तर 6 येते. 6 येतो टेबलमध्ये. 51 येतो. 52 53ची जर मी ॲडिशन करून बघितलं तर ती 8 येते आणि 8 काही 3च्या पाड्यात येत नाही. बघा 3चा टेबल कसा 53 घेतला ना, मग 5 + 3 किती झाले तुमचं 8 येतो का 3च्या पाड्यामध्ये, नाही येत. दिलेल्या संख्येची बेरीज करून तो 3च्या टेबलमध्ये आला पाहिजे, तर 3 ने भाग जात असतो. ठीक आहे. सो 53 झाला. 54 5 6 57ची जर ॲडिशन केली तर 12 येते, ती 3च्या पाड्यात येते. नंतर 58 येतो. 59ची ॲडिशन करून बघा आता. 59ची 5 + 9 किती झाले तुमचे 14 येतो का 3च्या पाड्यामध्ये, नाही येत, म्हणजे हा कोणाच्याच पाड्यात येत नाही. सो अशा पद्धतीने मला इथे मिळालेले आहे 1 आणि 2च मिळालेले आहे. हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीने. पुढे बघा 61ची ॲडिशन केली 7 येते, म्हणजे तो कोणाच्याच पाड्यात येणार नाही. 62 येतो. 63 3च्या टेबलमध्ये येतो. 4 येतो. 5 येतो. 6 येतो. 7 67ची मला डाऊट येतो, मी तिथे थांबते. 67 ना, मग 67ची जर ॲडिशन केली तर 6 + 7 13 येतो. 13 3च्या पाड्यात येत नाही, म्हणजे हा पण काय आहे तुमचा प्राईम नंबर. प्राईम नंबर एकदा मिळाले ना, उरलेले सगळे कंपोजिट नंबर आहेत, लक्षात घ्या. 68 येतो. 69 70 येतो. इथे पण मला मिळाले 2 नंबर. सो अशा पद्धतीने 7 + 1 केला 8, हा पण प्राईम नंबर आहे. 2 येतो. 73 पण प्राईम नंबर आहे, कारण बेरीज केली 7 + 3 10 येतो. 10 3च्या टेबलमध्ये येत नाही. 4 5 6 7 8 हे सगळे येतात पाड्यामध्ये. 79ची ॲडिशन केली. 79ची 9 + 7 किती झाले 16 3च्या टेबलमध्ये येत नाही. इथे पण किती मिळाले 1 2 3 मिळाले. त्याच्यानंतर 81 9च्या टेबलमध्ये 2 येतो. 83 येत नाही रे. 83ची 8 9 10 आणि 11 नाही येत टेबलमध्ये. सो 83 4 5 6 7 8. सो हा पण तुमचा प्राईम नंबर झाला. इथे 2 मिळाले. त्याच्यानंतर 91 13च्या टेबलमध्ये 92 93 पण येतो. 4 येतो. 5 येतो. 6 येतो. 97 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 9 7 16 होतात. ठीक आहे. 98 येतो. 99 आणि 100. ओके. सो इथे मिळाला फक्त एकच. आणि आता आपण याची बेरीज करणार आहोत. किती 1 ते 100 मध्ये आपल्याला किती प्राईम नंबर मिळाले. तरी पण मला 89चं जरा डाऊट आहे. मग 89 मग डाऊट आहे ना, मग कोणाच्या पाड्यामध्ये बघणार तो 13च्या आहे का 17च्या आहे का 19च्या आहे का. जे असे पाडे आपले पाठ होत नाही बघा, 13चा 17चा 19, जे टीचर आपल्याला कधी कधी खूप अवघड पाडे विचारतात, त्या पाड्यांमध्ये ह्या संख्या असू शकतात. बघा जे कोणत्याच पाड्यात नाही ना, ते 13 17 19च्या पाड्यात बघायच्या. त्याच्यानंतर 21 23 27 हे जे पाडे आपल्याला येत नाही, त्या पाड्यांमध्ये ह्या संख्या असू शकतात. ठीक आहे. सो मला माहिती आहे 1 ते 100 मध्ये एकूण 25 प्राईम नंबर आहे. सो 25 ही माझी ॲडिशन आली पाहिजे. जर 25 आले नाही की समजायचं काहीतरी चुकलेलं आहे. 23 24 25 म्हणजे 89 पण काय आहे तुमचा प्राईम नंबर आहे. 89 पण काय आहे तुमचा प्राईम नंबर आहे. म्हणजे हे माझी शंका बरोबर निघाली. माझी शंका बरोबर. 89 काय आहे प्राईम नंबर. मला कन्फ्युजन होतं की अरे 13 17 19च्या वाढत. म्हणजे 1 ते 100 मध्ये तुम्हाला समजलं असेल की 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर आहे. 1 ते 100 मध्ये तुम्हाला 25 प्राईम नंबर मिळाले. किती 25 प्राईम नंबर. मग उरलेले सगळे कंपोजिट नंबर आहे. उरलेले सगळे कंपोजिट नंबर आहे म्हणजे किती रे किती रे किती सोपं कॅल्क्युलेशन. तुम्हाला मोजायची सुद्धा गरज नाही. 1 ते 100 मध्ये जर तुमचे 25 प्राईम नंबर आले तर हे 75 उरले. 75 मधला एक जी संख्या आहे 1 हा प्राईम नाही आणि कंपोजिट नाही. इट इज अ नॅचरल नंबर. तो एक मायनस करा. मग 75 मधून 1 गेले किती उरले 74. म्हणजेच तुमचे कंपोजिट नंबरची संख्या किती आली 74.
किती आली 74 आली. मग आता प्राईम नंबरच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, प्राईम नंबर्स हे लिहून घ्या तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये कुठेतरी लिहून घ्या. प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100 1 ते 100 मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत, किती 25 आहेत. ओके, त्याच्यानंतर कंपोजिट नंबर किती आहेत तुमचे, कंपोजिट नंबर्स किती 1 to 100 मध्ये कंपोजिट नंबर किती झाले 74. हे एकदम IMP आहे, पेपरच्या दृष्टीने तुमच्या खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. कंपोजिट नंबर किती आहे तुमचे 74 आहे, हे कुठेतरी लिहून घ्या. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला एक नंबर असा आहे तुमचा 2 is a even prime number. ओके, 2 ही अशी संख्या आहे, ती काय आहे, इवन प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट, दॅट इज 1 is neither prime nor कंपोजिट नंबर. एक ही संख्या तुमची मूळही नाही आणि संयुक्तही नाही. नॉर कंपोजिट नंबर हे 4 परीक्षेच्या दृष्टीने खूप 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 इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. 1 ते 100 मध्ये किती 25 प्राईम नंबर. कंपोजिट नंबर किती 74. त्याच्यानंतर कुठला नंबर इवन प्राईम नंबर आहे 2. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. ठीक आहे, सो प्राईम आणि कंपोजिट आय थिंक तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आणि आता तुमच्या पुस्तकामध्ये जो प्रश्न दिलेला आहे तो आपण आता इझिली सॉल्व्ह करू शकतो. सो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे प्राईम नंबरचा पॅटर्न काय आहे 2 3 5 7. 7 नंतर प्राईम नंबर कुठला आहे 11, मग 13, मग 17, मग 19. आता जर तुम्हाला 1 ते 100 मधले येतात त्याच्यामुळे एवढे लिहायला तर काहीच प्रॉब्लेम नाही. 19 नंतर 20, 21 येतो टेबलमध्ये, 22 येतो, 23, 24, 25 येतो, 26 येतो, 27, 28, 29 येतो, पुढे 31 असं पुढे लिहित जायचं आहे. ठीक आहे, पण त्यांनी जेवढं बॉक्समध्ये विचारलं तेवढं तर आपण ॲटलिस्ट लिहू शकतो. कंपोजिट नंबर कुठले 4 6. आता हे डायरेक्ट कंपोजिट नंबरचा पॅटर्न दिलेला आहे की जे पाड्यात येतात 4 6 8 9. 9 नंतर 10 पाड्यात येतो, 11 येत नाही म्हणून 11 इथे गेला बघा. 12 पाड्यात येतो, 13 येत नाही म्हणून 13 इकडे गेला. 14 येतो, 15 येतो, 16 येतो, 17 येत नाही म्हणून 17 इकडे गेला. नंतर 18 येतो, 18 येतो टेबलमध्ये. 19 येत नाही म्हणून तो इकडे गेला. 20 येतो, 21 येतो, 22 येतो, 23 येत नाही म्हणून तो इकडे गेला. त्याच्यानंतर 24, 25, 26, 27, 28 पण येतो, 29 येत नाही म्हणून तो इथे येतो गेला. 30 पुढे तुम्ही सो ऑन कितीपर्यंत पण लिहू शकतात. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय, द नंबर्स विच हॅव्हिंग द कॉमन फॅक्टर 1 ओनली इज कॉल्ड ॲज अ को प्राईम नंबर. डेफिनेशन जर विचारली, द नंबर्स विच हॅव कॉमन फॅक्टर 1 and only 1 is called as, डेफिनेशन लिहून घ्या, इज कॉल्ड ॲज को प्राईम नंबर. कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही इझिली कुठलाही प्रश्न विचारला को प्राईम नंबर संदर्भात तर तो तुम्ही सोडवू शकतात. आता कुठल्याही समजा संख्येची जोडी घेतली, समजा मी घेतली 3 आणि 5 घेतलं, मग आता हे को प्राईम नंबर आहे की नाही हे कसं ठरवणार मी. मग आता पहिले मी काय करणार, याचे फॅक्टर्स लिहिणार, फॅक्टर्स ऑफ 3 कुणाच्या टेबलमध्ये 1 आणि 3च्या टेबलमध्ये, 5 कोणाच्या टेबलमध्ये 1 आणि 5च्या टेबलमध्ये. मग कॉमन फॅक्टर्स, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कुठला आहे, कॉमन फॅक्टर्स याच्यामध्ये आलेला आहे 1, इथे पण 1 आणि इथे पण 1. मग ज्यावेळेस दोघांमध्ये कॉमन फॅक्टर 1 फक्त एकच येतो, मग त्यावेळेस तुम्ही म्हणू शकतात की 3 and 5 आर द को प्राईम नंबर्स. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त 1 आणि 1च येतोय. आणि शिवाय ते प्राईम नंबर्स आहे, प्राईम म्हणजे कोणाच्या पाड्यात येत नाही आणि कॉमन एकच येतो, त्याला तुम्ही को प्राईम नंबर्स म्हणणार आहात. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता को प्राईम नंबरच्या काही आपण पेअर बघूया जेणेकरून तुमची कन्सेप्ट इथे क्लिअर होणार आहे. समजा एखाद्याने घेतलं, टीचर मला घ्यायचं आहे 8 आणि 10, हे को प्राईम नंबर
नंबर आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं. मग आता 8 कोणत्या टेबलमध्ये येतो? 1च्या येतो, 2च्या, 4च्या, 8च्या, या सगळ्या पाड्यांमध्ये 8 येतो. आणि 10 कोणाकोणाच्या पाड्यात येतो? 1च्या येतो, 2च्या येतो, 5च्या येतो आणि 10च्या. आणि याच्यामध्ये जर तुम्ही कॉमन फॅक्टर्स जर लिहायला गेले तर तुम्हाला कॉमन फॅक्टर्स कुठले कुठले मिळणार? 1 पण मिळाला, 2 पण मिळाला, म्हणजे 2 कॉमन फॅक्टर आले. मग आपल्याला चालणार नाही. तुम्हाला जर ते नंबर को प्राईम नंबर आहे तर हा पुढचा फॅक्टर चालणारच नाही. आपल्याला को प्राईम नंबर म्हणजे काय? एक आणि एकच तुमचा कॉमन फॅक्टर पाहिजे. म्हणजे तुम्ही याला म्हणू शकतात 8 and 10 आर नॉट. महत्वाचं काय आहे? आर नॉट. हे को प्राईम नाहीच आहे. आर नॉट को प्राईम नंबर्स. हे को प्राईम नंबर्स नाहीत. का नाहीत? कारण याच्यात एक पेक्षा जास्त काय आलेलं आहे? कॉमन फॅक्टर आलेला आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्हाला मी काही एक्झाम्पल देते, तुम्ही ते मला सांगायचे कमेंट सेक्शन मध्ये की अरे हे को प्राईम नंबर आहे की नाही. समजा मी तुम्हाला दिलं 14 आणि 15 दिलं. मग आता 14 बघा कोणाच्या टेबलमध्ये? 1 आणि 7च्या टेबलमध्ये आणि 14च्या टेबलमध्ये. 15 कोणाच्या टेबलमध्ये? 1, 3, 5 आणि 15च्या. मग याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जर आपण बघितले, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कुठले आहेत रे? एकच आलेला आहे. माय गॉड, एकच आलेला आहे. मग तुम्ही म्हणू शकतात 14 and 15 आर द को प्राईम नंबर्स. हे काय आहे? तुमचे को प्राईम नंबर्स आहेत. मी आता 2-3 उदाहरणं तुम्हाला होमवर्कला देते आणि तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा की दिलेले नंबर्स हे को प्राईम नंबर्स आहे की नाही. समजा मी तुम्हाला दिलं 17 आणि 18, लिहा मला 35 आणि 20, त्यानंतर 48 and 40, 24 and 28 आणि पुढे दिलेला आहे 100 and 50. हे को प्राईम नंबर आहे की नाही मला लिहा कमेंट सेक्शन मध्ये. फक्त काय लक्षात ठेवायचं? को प्राईम म्हणजे कॉमन फॅक्टर तुमचा 1 म्हणजे 1 पाहिजे. आलं लक्षात? सो को प्राईम नंबर हा टॉपिक पण झालेला आहे. आता शेवटचा टॉपिक राहिलेला आपला ट्विन प्राईम नंबर. काय आहे ट्विन प्राईम नंबर कन्सेप्ट? चला फटाफट समजून घेऊया. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? आता तुम्ही कधी ऐकलंय का जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी? राम और श्याम, सीता और गीता. त्यांना कोणी पण सारखेच कपडे आणणार, सारखेच गिफ्ट आणणार. जसे जुळे भाऊ बहीण असतात तसे आपल्या गणितामध्ये सुद्धा जुळे भाऊ बहीण आहे. 1 ते 100 मध्ये किती जुळे भाऊ बहीण आहेत? 8 जुळे भाऊ बहीण आहेत. मग काय आहे हे जुळे भाऊ बहीण? म्हणजेच काय? ट्विन प्राईम नंबर. चला फटाफट समजून घेऊया. म्हणजे अशा दोन संख्या की ज्या प्राइम नंबर है, हम तो भाई किसी के टेबल में नहीं आते, हम तो भाई राजा है. अशा दोन संख्या की जो कोणाच्याच पाड्यात येत नाही पण ज्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा असतो? 2चा डिफरन्स असतो. त्याला म्हणणार तुम्ही ट्विन प्राइम नंबर्स. डेफिनेशन नंतर लिहून देते, पहिले समजून घेऊया. आता आपण 1, 2, 3, 4 पासून सुरुवात करूया. आता 1चा तर प्रश्नच नाही. 2, 3, 4, 5. डिफरन्स किती? ट्विन ना. ट्विन म्हणजे काय? 2चा फरक पाहिजे. 5, 6, 7, 8, 9 and 10. मग आता 3 आणि 5 जर घेतलं आपण, 3 आणि 5 घेतल्यानंतर हे ट्विन प्राइम नंबर आहे का? बघा बरं, आहे का? सो याच्यामध्ये बघा 3, याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे. कितीचा डिफरन्स आला पाहिजे? डिफरन्स हा 2चा आला पाहिजे. मग 5 मधून 3 गेले 2 वरली, म्हणजे 2चा डिफरन्स येतो आणि ते प्राइम पाहिजे. सो 3 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 आणि 3च्या. 5 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 आणि 5च्या. म्हणजे काय? हे कोणाच्याच पाड्यात येत नाही. मग तुम्ही म्हणू शकता 3 and 5 आर द ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर. त्याच्यानंतर 5 आणि 7 बघा बरं, दुसरी जोडी 5 आणि 7. 5 आणि 7. 7 - 5 केलं तर 2 येतं. 5 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 7 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. म्हणजे दुसरी जोडी मिळाली आपल्याला 5 आणि 7. आता तिसरी जोडी घेतली आपण 7 आणि 9. 7 आणि 9 जर घ्यायला गेलं तर 9 मात्र तुम्ही म्हणाल टीचर 9 तर येतो कोणाच्या टेबलमध्ये? टीचर 3च्या टेबलमध्ये, 9च्या टेबलमध्ये आणि 1च्या. मग 9 चालणारच नाहीये. म्हणजे आपल्याला 1 ते 10 मध्ये 2 जोड्या मिळाल्या, 3 आणि 5 आणि 7. याला म्हणणार तुम्ही ट्विन प्राइम नंबर्स, म्हणजे जुळ्या मूळ संख्या. अशा किती जोड्या आहेत? फक्त 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये फक्त 8 जोड्या आहे. मग त्या 8 जोड्या फटाफट तुम्हाला मी दाखवते आणि त्या जोड्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता 1 ते 100 अंक तुमच्या समोर आहे. पहिली जोडी काय मिळाली आपल्याला? 3 and 5. मग आपण इथे जोड्या लिहित जाऊया. एकूण 8च जोड्या आहे बरं का.
3 आणि 5 पहिली जोडी मिळाली, दोघांमध्ये फरक 2चा, दोघं प्राईम नंबर. नंतर मिळाली 5 आणि 7, दुसरी पेअर पण मिळाली 5 आणि 7. मग तिसरी मी 9 घ्यायला गेली, पण 9 कोणाच्या तरी टेबलमध्ये आला. पुढे मी 9 आणि 11, परत 9 टेबलमध्ये आला. म्हणून ही चालणार नाही, ही पण चालणार नाही. मग मी 11 आणि 13 घेऊन बघितलं, तर 11 हा कोणाच्याच पाड्यात येत नाही, 13 हा कोणाच्याच पाड्यात येत नाही, आणि दोघांमध्ये फरक बघितला तो पण 2चा येतोय. म्हणजे पुढची पेअर कुठली येईल माझी? 11 and 13. पुढची पेअर मला मिळालेली आहे 11 and 13. त्याच्यानंतर मी पुढे गेले, 13 आणि 15 घ्यायला गेले, पण 15 मात्र पाड्यात येतोय, म्हणजे मला ही पेअर चालणार नाहीये. मग मी 15 आणि 17 घ्यायला गेले, पण 15 पाड्यात येतो, त्याच्यामुळे ही पण पेअर चालणार नाही. 2-2चा फरक पाहिजे आपल्याला. मग 17 आणि 19, माय गॉड, 17 आणि 19, 17 मात्र कोणाच्याच पाड्यात येत नाही, 19 पण कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. आणि दोघांमधला फरक जर तुम्ही बघितला, 19 - 17 = 2, डिफरन्स तुमचा 2चा येतोय. म्हणजे आपल्याला पुढची जोडी सुद्धा मिळाली, काय? 17 आणि 19. ओके, 4 तर जोड्या मिळाल्या. आता आपल्याला फक्त 5, 6, 7, 8 अजून 4 जोड्या पाहिजे. सो 5वी जोडी आता आपण शोधणार आहोत. सो 20, 19, 21 नाही चालणार, कारण 21 काय होतो? पाड्यात येतो, त्याच्यामुळे ती पण नाही चालणार. 21, 23 पण नाही चालणार, कारण 21 3च्या टेबलमध्ये येतो. 23, 25 पण नाही चालणार, कारण 25 5च्या टेबलमध्ये येतो. 27 पण नाही चालणार, कारण तो 9च्या टेबलमध्ये येतो. पाड्यात येतात त्या, लक्षात घ्या. नंतर 29, आता 29, 27, 29 का चालणार नाही रे? कारण 27 हा 3च्या आणि 9च्या पाड्यामध्ये येतो. हे लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. मग आता 29 आणि 31 ही मला पुढची जोडी मिळाली. का? कारण 29 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, 31 सुद्धा कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, आणि दोघांमधला डिफरन्स पण किती आहे? 2चा आहे. म्हणजे मला पुढची जोडी मिळाली 29 आणि 31. ठीक आहे. त्याच्यानंतर मी गेले 6व्या जोडीकडे. ओके, 6वी जोडी 29, 33 कडे गेले, तो तर 11च्या टेबलमध्ये. 35 कडे गेले, तो तर 5च्या टेबलमध्ये. 37 कडे गेले, आणि हे मला वाटायला लागले, पण 39 यांची बेरीज जर केली तर 12 येते, आणि 12 येतो की 3च्या पाड्यात, म्हणजे ही पण चालणार नाही. म्हणजे ही जोडी पण माझी काय झाली? कॅन्सल झाली. याचे चान्सेस होते, पण या जोड्या पण काय झाल्या? माझ्या कॅन्सल झाल्या. ठीक आहे. आता फक्त मला 6, 7, 8 2च जोड्या शोधायच्या आहे. पण ह्या 8 जोड्या ज्या विद्यार्थ्यांना येतात ना, 1 नंबर गणितामध्ये मास्टर होतात ते विद्यार्थी, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 1 ते 100 मधले 8 प्राईम नंबर, जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या माहिती ना, तो विद्यार्थी गणितामध्ये एकदम हुशार असतो. त्याच्यामुळे ह्या जोड्या माहितीच पाहिजे. ठीक आहे. पुढे आपण गेलो, 39, 41 नाही चालणार, कारण हा पाड्यात येतो. 41, 43 चालणार आहे. का चालणार आहे? कोणाच्याच पाड्यात येत नाही, आणि डिफरन्स कितीचा आहे? 2चा. सो 41 आणि 43 नेक्स्ट पेअर मिळालेली आहे. आता राहिल्या आपल्या फक्त 2 जोड्या, 7वी आणि 8वी जोडी. 43, 45 चालणार नाही, टेबलमध्ये येतात. 47 पण चालणार नाही. 49 7च्या टेबलमध्ये येतो, तो पण चालणार नाही. पुढे 51 ची बेरीज करा, 5 आणि 1 6 येतो 3च्या पाड्यामध्ये, म्हणून तो पण चालणार नाही. 53 आणि 55 घेऊन पाहिलं, पण 55 तर 11च्या पाड्यात येतो, नाही चालणार. सो 55, 57 घेऊन बघितला, याची बेरीज केली ते तर 12 येते, ती 3च्या पाड्यात येते, तो पण चालणार नाही. मग आता पुढे काय? मग 59 आणि 61 याचा मी विचार केला, कारण याची बेरीज केली, 59ची ॲडिशन किती येते? 5 + 9 किती येते तुमची? 14 येतो का 3च्या पाड्यात? नाही, म्हणजे हा प्राईम नंबर आहे. आणि 61ची ॲडिशन केली, 6 + 1 किती येतो? 7 येतो का 3च्या टेबलमध्ये? नाही, म्हणजे हे परफेक्टली प्राईम नंबर आहे. आणि दोघांमध्ये फरक बघा, 61 मधून 59 मायनस करा, 2 आले. म्हणजे आपल्याला पुढची जोडी पण मिळालेली आहे. किती? 59 आणि 61. आणि आता आपली 1 ते 100 मधली फक्त एकच जोडी राहिली आहे, 8वी जोडी. ती 8वी जोडी फटाफट शोधूया आपण आता. ठीक आहे. 61, 63 चालणार नाही, 65 चालणार नाही, 67 आणि 69, कारण हा 6 आणि 9 3च्या टेबलमध्ये येतो, त्याच्यामुळे याचा पण विषय मिटलेला आहे. 71, 73 मला वाटतंय. का वाटतंय? कारण ते प्राईम नंबर तर आहेच, पण 7 + 1 केलं 8 येतं, 7 + 3 म्हणजे 3च्या पाड्यात येत नाही, म्हणजे कोणाच्याच पाड्यात येत नाही. आणि फरक किती येतो? 2चा येतो. 73 - 71. सो आपल्याला पुढची जोडी पण मिळालेली आहे, 8
8 जोड्या फायनली मिळालेल्या आहे. आता पुढे जायची गरजच नाही. 75 नाहीये, 77 पण पाड्यात येतो, 79 पाड्यात येतो, त्याच्यामुळे ही चालणार नाही. 81 टेबलमध्ये येतो, 83 85 मध्ये हा पाड्यात येतो. याच्यामध्ये हा पण 7 आणि 7 14 आणि 15 3च्या टेबलमध्ये येतो, त्याच्यामुळे ही पण चालणार नाही. 91 13च्या टेबलमध्ये येतो, 93 3च्या टेबलमध्ये, हा 5च्या टेबलमध्ये, हा परत 99 हा टेबलमध्ये येतो, त्याच्यामुळे ह्या जोड्या चालणार नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने 1 ते 100 मध्ये फायनली ह्या 8 ट्विन जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहे. या जोड्या तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. आणि पहिला आपला हा जो व्हिडिओ होता, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलं बाळांनो, ह्या सगळ्या कन्सेप्ट, या सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट, खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे. कुठल्या? इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर. एवढंच नाही, 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड ॲज अ ट्विन प्राईम नंबर. डिफरन्स बिटवीन देम इज 2. ट्विन प्राईम नंबरच्या 8 जोड्या पण सांगितल्या. किती आहे? 8 पेअर्स. मी तुम्हाला नुसतं तोंडी नाही सांगितलं, करून सुद्धा दाखवलं. 1 ते 100 मध्ये किती तुमच्या जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आहे. आणि को प्राईम नंबर काय हे सुद्धा तुम्हाला उदाहरणाने समजा की ज्याचा कॉमन डिवायझर, डिवायझर किती आहे तुमचा, कॉमन फॅक्टर म्हणा, कॉमन डिवायझर किती आहे तुमचा 1 आहे, त्याला को प्राईम नंबर म्हणणार आहे. सो आणि लवकरच भेटणार आहोत आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 4.1 सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.